हे आमच्या स्वर्गीय पित्या, तू आमचा निर्माण करता आहेस, आम्ही तुझी निर्मिती आहोत. प्रभू, तुझं आकलन होणं आमच्या ह्या मानवी बुद्धीला तोकडं आहे, ते आमच्याच्याने अशक्य आहे. आणि म्हणून प्रार्थना करतो परमेश्वरा, तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक तू आमच्यावर कर, यासाठी की तुझं जिवंत वचन आम्हाला समजावं, ते आम्ही ग्रहण करावं, ते आमच्या अंतःकरणामध्ये रुजावं आणि ते आमचं जीवन परिवर्तित करणारं असावं. म्हणून आम्ही प्रत्येकजण आमच्या स्वतःला तुझ्या सर्व समर्थ हातामध्ये समर्पित करतो. आमचं तन मन याचा ताबा तू घे आणि इथून पुढे तो आम्हाला चालव, अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. धन्यधारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस आपण शरणपुरे हा जो संदेश होता त्याचा दुसऱ्या भागाकडे आलेलो आहोत. परंतु माझी खात्री आहे कदाचित पहिला भाग आपण बरेच जण विसरलो असो, कारण मध्ये 2 आठवड्यांचा वेळ गेलेला आहे आणि त्यामुळं सुरुवातीच्या एक 5 मिनिटात आपण थोडी उजळणी करूयात पहिल्या भागाबद्दल आणि नंतर पुढच्या भागाकडे आपण जाणार आहोत. परमेश्वराने 6 लाख इस्रायल लोकांची सुटका बलाढ्य मिस्राचा फारो राजा यांच्यातून केली आणि मोशे कर्वे हे 6 लाख लोक रानातून भटकंती करीत असताना परमेश्वराने मोशेला सिनाय पर्वतावर नियमशास्त्र दिलं. पवित्र शास्त्रातील पहिली 5 पुस्तकं ही नियमशास्त्र आहेत. त्यामध्ये इस्रायल लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये काही नियम आणि अटी परमेश्वराने त्यांना लागू केल्या आणि त्यामध्ये त्यांना मुख्य 10 आज्ञा दिल्या की ज्या निर्गम याच्या 20व्या अध्यायामध्ये आपण पाहतो. त्यातली 6वी आज्ञा आहे, खून करू नको. खून करू नको ही सक्त ताकीद परमेश्वराने इस्रायलामध्ये दिली होती. आणि जो कोणी खून करेल जाणून बुजून बुद्धिपरसर, त्यांच्यामध्ये वैमनस्य आहे, वैर आहे आणि म्हणून द्वेष भावनेने जर कोणी हेतुपुरस्सर खून केला तर त्याला संपूर्ण मंडळीने एका खोऱ्यात नेऊन दगडमार करून त्याला ठार करावं, अशी परमेश्वराची सक्त ताकीद होती. कारण मनुष्य हत्या करू नये. परमेश्वराचं नियमशास्त्र त्यांना दिलं होतं आणि ते म्हणजे डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय, जखमेबद्दल जखम, फटक्याबद्दल फटका आणि जीवाबद्दल जीव. त्यामुळं बुद्धिपरस्सर खून करणाऱ्याला जीवे मारणे हा परमेश्वराचा नियम होता. परंतु दुसऱ्या प्रकारचा एक खून ज्याच्याविषयी पवित्र शास्त्र मला लिव्हियाच्या ग्रंथामध्ये सांगतं आणि त्या ठिकाणी म्हटलं आहे, जर एखाद्या मनुष्याकडून चुकून अनावधानाने त्याचं त्या ठिकाणी पूर्ण वैमनस्य नसताना, वैर नसताना जर एखादा खून झाला तर त्या मनुष्याचं काय करायचं. आणि त्याने उदाहरण दिलेलं आहे, जणू 2 शेजारी लाकूड तोडण्यासाठी जंगलामध्ये गेलेत आणि एक मनुष्य झाडावर त्यात आपल्या कुऱ्हाडीने प्रहार करत आहे आणि तो प्रहार करत असताना त्याच्या कुऱ्हाडीच्या दांड्यातून ते पातं निसटलं आणि त्या आपल्या शेजाऱ्याच्या वर्मी ते लागलं. तो घायाळ होऊन तो मरण पावला. त्याच्याकडून खून झाला, परंतु बुद्धिपरस्सर नाही, अनावधानाने, अचानकपणे, अपघाताने त्याच्याकडून खून झालेला आहे. परंतु खून झाल्यानंतर ज्याचा खून झाला त्याचा जो आप्त आहे, कुटुंबीय आहे, त्याचा जवळचा नातेवाईक, कदाचित त्याचे वडील असतील, त्याचा भाऊ असेल, त्याचा मुलगा असेल, तो या खुनी मनुष्याचा पाठलाग करून त्याचा खून करण्यासाठी तो येत असत. कारण हे कायद्याने त्याला जुन्या करारात मान्यता दिली होती. मग ह्या चुकून ज्या मनुष्याने खून झाला त्याचा वध होऊ नये, त्याला न्यायसभेपुढे येऊन आपली बाजू मांडण्याचा वेळ मिळावा म्हणून परमेश्वराने इस्रायलामध्ये काही शहरं नेमली होती आणि त्याला शरणपुरे असं नाव दिलं होतं. शरणपुरे म्हणजे ज्या शहरामध्ये एखादा खुनी मनुष्याने शरण घ्यायची. त्या शरणपुरात प्रवेश केल्यानंतर हा रक्तपाताचा सूड घेणारा मनुष्य त्याचा खून करू शकत नव्हता. जोपर्यंत त्याचं न्यायसभेमध्ये न्याय होत नाही, त्याची बाजू मांडली जात नाही, तोपर्यंत त्याला संरक्षण देण्यासाठी, आश्रय देण्यासाठी शरणपुरे नेमण्यात आली होती. लक्षात घ्या, चुकून जर खून झाला, अनावधानाने खून झाला, अशा मनुष्याला आपला जीव वाचवण्यासाठी शरणपुऱ्यांची नेमणूक केली होती. 12 वंशापैकी जे लेवी वंश आहेत त्यांना 48 नगरे परमेश्वराने कनान देशामध्ये, वचनदत्त देशामध्ये नेमून दिली होती. ह्या 48 नगरांपैकी 6 शरणपुरे होती. त्यांची नावं बेसेर, खदेश,
शखेम, हेब्रोन, गोलान आणि रामोत. प्रत्येकाचं एक अर्थभरित नाव त्या ठिकाणी 6 शरणपुराचं आहे. आणि ही जी 6 शरणपुरे होती, 3 शरणपुरे यार्देन नदीच्या पूर्वेकडे होती आणि 3 शरणपुरे यार्देनेच्या पश्चिमेकडे होती. आणि अशा प्रकारे त्याची त्या ठिकाणी स्थापना केली होती की कोणत्याही मनुष्याला जास्त काळ पळावं लागू नये. ज्याही ठिकाणी खून झाला त्यातून सगळ्यात जवळपासचं ते नगर असावं, त्याला त्या शरणपुरामध्ये जाण्यामध्ये कुठलीही बाधा होऊ नये, लवकरात लवकर त्याला शरणपुरामध्ये जाता यावं, यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी, योग्य ठिकाणी परमेश्वराने ती शरणपुरे नेमली होती. एकदा तो शरणपुरात गेला की तो सूड घेणारा मनुष्य त्याचा खून करू शकत नव्हता. मग त्याचा न्याय होईपर्यंत किंवा त्या शरणपुरातला मुख्य याजक जिवंत असेपर्यंत त्याने शरणपुरात राहायचं. जर तो मुख्य याजक मरण पावला तर मग तो सुटका होऊन आपल्या घरी तो परत जात असत. आणि अशा प्रकारची शरणपुराची विशेष स्थापना त्या ठिकाणी परमेश्वराने केली होती. यावेळेस आपण आता शरणपुराचा जो पुढचा भाग आहे त्याकडे आपण जाणार आहोत. या ठिकाणी आपण पाहत आहोत, चुकून एखाद्याचा मनुष्यवध झालेला आहे आणि ज्याचा खून झाला त्याचा प्रियजन किंवा त्याचा आप्त ह्या मनुष्याचा बदला घेण्यासाठी, त्याचा खून करण्यासाठी त्याच्या मागं धावत असत. मग ज्याने खून केलेला आहे तो मनुष्यवध करणारा मनुष्य पळत पळत शरणपुरात जात आणि आपला जीव त्या ठिकाणी वाचत असत. कारण शरणपुरात गेल्यावर हा मनुष्य त्याचा खून करू शकत नव्हता, कायद्याने त्याला मान्यता नव्हती. आणि मग आपण पाहूयात, हा जो मनुष्यवध करणारा आहे तो कोणाचा प्रतीक आहे? जे सर्व जुन्या करारात घडलं त्याचं नवीन करारामध्ये एक प्रतिकात्मक चित्र आपल्याला प्रत्येक वेळेस दिसत आहे. जुना करार आणि नवीन करार याची सांगड नेहमी आपण घालू इच्छितो आणि म्हणून आज देखील जुना करार आपल्याला तितकाच लागू पडतो. त्यातून बरेचसा धडा आपण घेऊ शकतो, बरेच काही शिकू शकतो. आणि म्हणून आपण पाहतो, हा जो मनुष्यवध करणारा आहे, जो खुनी आहे, नवीन करार जर आपण पाहिलं तर पापी मनुष्याचं चित्र ते आहे. जुन्या करारात खून करणारा मनुष्य म्हणजे नवीन करारात एक पापी मनुष्य, पापाने बरबटलेला, पापग्रस्त असलेला, पापाच्या खाईत पडलेला तुम्ही आणि मी जे पापी आहोत ते एखाद्या खुनी मनुष्याचे चित्र आमच्या डोळ्यासमोर येत आहे. पापी मनुष्याचं प्रतीक किंवा प्रतिनिधित्व करणारा हा मनुष्यवध करणारा मनुष्य आपल्याला दिसत आहे. पापी कोण आहेत? तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, रोमकरास पत्राचा 3 अध्याय 23 वचन, कारण सर्वांनी पाप केलं आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत. तुम्ही मी आम्ही प्रत्येकानं पाप केलेलं आहे आणि म्हणून जो कोणी पापी आहे तो ह्या मनुष्यवध करणारा जो आहे त्याचं प्रतीक आहे. आम्ही पापी आहोत आणि म्हणून हा संत पौल त्याच रोमकराच्या पत्रामध्ये म्हणतो, तुम्ही आपली अवयव अनितीचे साधन होण्याकरता पापाला समर्पण करू नका. आज त्याचा आदेश आम्हाला आहे. ही जी आमची अवयव आहेत, हे जे आमचं शरीर आहे, हे ख्रिस्ताने आपल्या अमोल रक्तानं विकत घेतलेलं शरीर आहे. त्यासाठी त्याने आपलं निष्पाप निष्कलंक रक्त सांडलेलं आहे आणि म्हणून तो आम्हाला एक धोक्याचा इशारा देत आहे की तुमची शरीरातली जी अवयव आहेत ती अनितीची साधनं होण्याकरता तुम्ही पापाला समर्पित करू नका. पहा, या मनुष्यवध करणाऱ्या मनुष्याकडे नीट पहा. पापाने पुरेपूर भरलेला जो पापी मनुष्य तुम्ही आणि मी आहोत तो आमचं प्रतिनिधित्व करत आहे. आमच्या शरीराचं कोणची रचना त्या ठिकाणी आहे हा संत पौल रोमकराच्या पत्रामध्ये पुढे सांगतो. तो म्हणतो, पहा, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. देवाचा शोध झटून करणारा कोणीच नाही, कारण सर्वजण बहकले आहेत, ते निरुपयोगी झाले आहेत. आणि मग ह्या पापी मनुष्याचं जे शरीर आहे त्याचं वर्णन तो करत आहे. तो म्हणतो, त्यांचा घसा म्हणजे उघडे थडगे. पापी मनुष्याचा घसा जो आहे तो उघड्या थडग्यासारखा आहे. थडगं म्हणजे काय? जिथे प्रेताला पुरलं जातं त्याला थडगं म्हणतात. चुकून जर ते थडगं उघडं झालं तर काय होईल? संपूर्ण त्या ठिकाणी दुर्गंधी आणि घाण वास त्या सुगंधी सुटला असेल. तो म्हणतो, पापी मनुष्य जो आहे त्याचा घसा म्हणजे एक उघडं थडग्यासारखा आहे. प्रत्येक वेळेस एकमेकावर दोषारोप, शिवीगाळी, अपमान करणे, निंदास्पद शब्द बोलणे, त्यांचा घसा म्हणजे उघडे थडगे. त्यांच्या जीवांनी त्यांनी कपट केलेलं आहे. तुमचं आणि माझं चित्र त्या ठिकाणी आहे.
त्यांच्या ओठांच्या आत जोगी सर्पाचं विष आहे तो म्हणतो. जोगी सर्प म्हणजे भयानक विषारी, त्याचा दंश होताच तो मनुष्य मेलाच पाहिजे इतकं भयानक विष त्या जोगी सर्पाचं असतं. तो म्हणतो त्यांच्या ओठांमध्ये जोगी सर्पाचं विष आहे. इतरांपुढे विष ओकणारे, इतरांचा अपमान निंदा करणारे, अवहेलना करणारे, इतरांना दुःख आणि त्रास देणारे शब्द जर आमच्या मुखातून पडत असतील तर तो म्हणतो तुमच्या ओठांमध्ये जोगी सर्पाचं विष आहे. तो म्हणतो त्यांचे पाय रक्तपात करण्यासाठी उतावळे झालेले आहेत, त्यांच्या मार्गामध्ये विध्वंस आणि विनाश आहे, त्यांचे डोळ्यांपुढे देवाचं भय नाही. हे आमचं चित्र आहे. मनुष्यवध करणारा जो खूनी आहे त्या पापी मनुष्याचे चित्र आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, मोशे 90व्या स्तोत्रामध्ये म्हणतो, हे परमेश्वरा आमचे अपराध तू आपल्या डोळ्यासमोर ठेवले आहेत, आमचे गुप्त पातकं तुझ्या मुखप्रकाशात आहेत. आम्ही जे पापाने बरबटलेलो आहोत, आचार विचार आणि उच्चार या पापाने ग्रस्त असलेले आमचे गुप्त पातकं इतरांना दिसत नाही. माझे गुप्त पातकं तुम्हाला दिसत नाहीत, तुमचे गुप्त पातकं मला दिसत नाहीत. परंतु मोशे म्हणतो, हे परमेश्वरा आमचे गुप्त पातकं तुझ्या मुखप्रकाशात, स्पष्टपणे त्याला प्रत्येक पाप दिसत आहे जे अंतकरण आमचं बरबटलेलं आहे. आजच आपण आता शुभवर्तमान वाचलं, येशूने म्हटलं जे मनुष्याच्या आतून बाहेर येतं ते त्याला विटाळतं, कारण अंतकरण सर्व प्रकारच्या वाईट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, दुष्टपणा, कपट, मूर्तीपूजा या सर्व गोष्टी अंतकरणातून बाहेर पडतात आणि ह्या मनुष्याला विटाळतात. आमचं अंतकरण कपटी आहे, दुष्टतेने भरलेलं आहे. हे संपूर्ण पापी मनुष्याचे चित्र आम्हाला या मनुष्यवध करणाऱ्याच्या मनुष्यामध्ये दिसत आहे. मग मनुष्यवध करणाऱ्याला हा जो रक्तपाताचा सूड घेणारा आहे तो त्याचा पाठलाग करत आहे. रक्तपाताचा सूड घेणारा, बदला घेणारा, हे कोणाचं चित्र आहे तर सैतान जो आहे त्याचं ते चित्र आहे. आज सैतान आमचा एक नंबरचा हाडवैरी आहे आणि तो आमच्या मागं लागलेला आहे. प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या मागं सैतान येतो, 2 रूपांमध्ये येतो. त्याचं पहिलं रूप पेत्र त्याच्या पहिल्या पत्रामध्ये 5व्या अध्यायाच्या 5व्या वचनात तो सांगतो. तो म्हणतो, सावध असा, जागे रहा, कारण तुमचा शत्रू सैतान गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. हा सैतान काही विश्वासणाऱ्यांच्या मागं एक अक्राळ विक्राळ रूप धारण करून येत आहे. गर्जणाऱ्या सिंहासारखा येऊन तो आम्हाला कसं गिळंकृत करू, आमचे आत्मे नाशाकडं सार्वकालिक नरकामध्ये कसं नेऊ, यासाठी तो गर्जणाऱ्या सिंहासारखा फिरत आहे. आणि गर्जणारा सिंह आपल्याला ठाऊक आहे, सर्वत्र उद्ध्वस्त करणारा, आमचा विनाश करणारा असा गर्जणारा सिंह सैतान आमच्या मागे येत आहे. उदाहरणार्थ, सैतानाने योबाला कसं त्रास दिला आपल्या सर्वांना ठाऊक आहे. एकाच दिवसामध्ये योबाची सर्व गुरढोरे, सर्व मालमत्ता, त्याची 10 मुलं आणि तो स्वतः गळव्यांनी भरला गेला. संपूर्ण कुटुंब त्याने उद्ध्वस्त केलं. अशा प्रकारे हा सिंह अक्राळ विक्राळ रूप धारण करून तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या मंडळीमध्ये विध्वंस आणि विनाश करण्यासाठी आक्रमकरित्या तो येतो. त्याच्यापासून सावध राहा, कारण तो गर्जणाऱ्या सिंहासारखा येत आहे. हा रक्तपाताचा सूड घेणारा सैतान जणू काय आमच्या मागं चाललेला आहे. हे त्याचं चित्र आहे. आणि म्हणून येशूने एकदा पेत्राला म्हटलं, शिमोना, तुम्हाला गव्हासारखं चाळावं म्हणून सैतानाने तुमची निवड केली, पण तुमचा विश्वास ढळू नये म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना केलेली आहे. सैतान काय करतो? हा जो रक्तपाताचा सूड घेणारा मनुष्य आहे, तो सैतान आमच्या मागे येताना तो काय करतो? तो आम्हाला गव्हासारखं चाळण्यासाठी आलेला आहे. आमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये आम्हाला गव्हासारखं चाळतो. आणि गहू चाळणे म्हणजे काय? आमच्या या ठिकाणी माता बहीण आहेत, त्यांना सर्वांना ठाऊक आहे. ज्या वेळेस त्या सुपामध्ये आपण गहू घेऊन ते गहू पाखडतो, चाळतो, सर्वत्र दानादान होते, घेवाची हेळसांड होते. अशा प्रकारे आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या जीवनामध्ये तो हेळसांड करू लागतो, दानादान करू लागतो. आम्हाला हताश आणि निराश करायला त्या ठिकाणी प्रयत्न हा सैतान करत असतो. तुम्हाला गव्हासारखं चाळावं म्हणून सैतान तुमच्या मागं आलेला आहे. पण येशू म्हणतो, तुमचा विश्वास ढळू नये म्हणून मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. दुसऱ्या एका रूपामध्ये हा सैतान आमच्या मागं त्या ठिकाणी आम्हाला घात करण्यासाठी येत आहे. आणि तो म्हणजे अक्राळ विक्राळ रूप धारण करून सिंहासारखा नाही,
तर धूर्त सर्पासारखा तो आमच्या मागे येत आहे. उत्पत्तीमध्ये आपण पाहतो, देवाने निर्माण केलेल्या एदेन बागेत सर्प हा सर्वात धूर्त होता आणि म्हणून सैतान त्याच्यामध्ये शिरला आणि फार धूर्तपणे, कावेबाजपणे, कपटाने त्याने हवेला भुरळ घातली. तिने ते फळ खाल्लं आणि त्यांच्याकडून पाप झालं. दुसरं सैतानाचं रूप अकराळ विक्राळ नाही, परंतु धूर्तपणे, कावेबाजपणे, न कळत आम्हाला तो देवापासून दूर नेत असतो. या धूर्त सर्पापासून देखील आम्ही सावध असलं पाहिजे. आम्ही समजण्यापूर्वी, आम्हाला कळण्यापूर्वी फार कपटाने आणि धूर्तपणाने तो आम्हाला घेऊन जातो. त्या हवेला त्यांनी कशी भुरळ घातली? जे वचन परमेश्वराने सांगितलं होतं त्याच्या अगदी उलट सांगून त्याने हवेला फसवलं. परमेश्वराने आदामाला एक आज्ञा दिली होती, त्या बऱ्या वाईटाचं फळ देणाऱ्या झाडाचं, बऱ्या वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नको. ज्या दिवशी तू खाईल त्या दिवशी तू खास मरशील. हे देवाचं वचन स्पष्टपणे आदामाला आलं होतं. फळ खाल्लं की तू मरणार. सैतानाने धूर्तपणे काय केलं? या हवेला त्याने सांगितलं, ज्या दिवशी तुम्ही ते फळ खाल त्यावेळेस तुम्ही मरणार नाही, पण तुमचे डोळे उघडून तुम्ही बरं वाईट देवासारखे जाणणारे व्हाल, तुम्ही देवासमान व्हाल. असं भुरळ घालून तिला फसवलं आणि त्याप्रमाणेच तिने केलं. परंतु देवाचं वचन खरं ठरलं. ज्या दिवशी त्याने फळ खाल्लं त्याच दिवशी ते खास मेले, म्हणजे आत्मिकदृष्ट्या मेले. देवाच्या सहवासापासून, देवाच्या सान्निध्यापासून दूर ते गेले. आणि म्हणून अशा प्रकारे सैतानाने ह्या हवेला फसवलं. देवाचं वचन उलट करून सांगितलं, धचा मा त्याने केला आणि हवा फसली गेली. हा सैतान आमच्या जीवनामध्ये देखील अशाच प्रकारचं कार्य करतो. देवाचं जे वचन आहे त्याच्यावरचा आमचा विश्वास कमी करतो, आम्हाला साशंक करतो. येशूने स्पष्टपणे म्हटलेलं आहे, कशाविषयी चिंता करू नका. तुम्ही काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं याच्याविषयी काळजी करू नका, कारण हे सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करतात. प्रथम तुम्ही त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता ही मिळवण्याची खटपट करा, म्हणजे बाकी सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी देव देण्यास तयार आहे. परंतु त्याबद्दल आम्हाला साशंक करतो. आम्ही आता कसं जगायचं, पुढं आमचं कसं होणार, परमेश्वर आमची काळजी घेईल का नाही, मनामध्ये शंकाची पाल निर्माण करणारा हा सैतान आहे. धूर्तपणे वचनावरचा आमचा विश्वास तो कमी करतो आणि त्या प्रमाणात आम्हाला तो फसवतो. या रक्तपाताचा सूड उगवणारा जो सैतान आहे त्यापासून आम्ही सावध असलं पाहिजे. आणि म्हणून संत पौल करंथीकराच्या पत्रामध्ये म्हणतो, ज्याप्रमाणे सैतानाने कपटाने हवेला भुरळ घालून तिला फसवलं, तसंच त्यांनी येशू ख्रिस्ताविषयीची तुमची मनाचा सरळपणा हा बिघाड करून त्याने तुमच्यापासून त्याला दूर नेऊ नये याविषयी मला भय आहे. सैतान काय करतो? तुम्हाला कोठ्या मोठ्या पापात तो पाळत नाही, कारण त्याला माहिती आहे तुम्ही विश्वासू आहात, विश्वासणारे आहात. आणि म्हणून खून, चोऱ्या, व्यभिचार, खोटं बोलणे ह्या मोठमोठ्या पापात तो पाडत नाही. परंतु ख्रिस्ताविषयीची सरळता याच्याने तुमचं मन तो भ्रष्ट करतो आणि त्याने आपलं काम केलेलं असतं. ख्रिस्ताविषयी जी आमची सरळता आहे, जो आमचा एकचित्तपणा आहे, तोच त्या ठिकाणी त्याला डगमगू लागतो. सैतान तेवढं काम करतो आणि त्याचं काम झालेलं असतं. आणि म्हणून या सैतानापासून आपण सावध राहायला पाहिजे, कारण तो आमच्या मागं एक तर गर्जणाऱ्या सिंहासारखं किंवा धूर्त सर्पासारखं आमच्या मागं तो येत आहे. नंतर आपण पाहू शरणपूर. जर सैतान आमच्या मागं चाललेला आहे तर आम्हाला शरणपुरात गेलं पाहिजे. शरणपुरात आम्हाला आश्रय आहे, शरणपुरात आम्हाला संरक्षण आहे. शरणपुरात सैतान आमचं काही बिघडू शकत नाही. हे शरणपूर कोण आहे? तर प्रभू येशू ख्रिस्त हेच आमचं शरणपूर आहे. जुन्या करारातलं शरणपूर म्हणजे नवीन करारात ज्याच्याकडे आम्ही शरण घ्यायचे तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त. येशूने त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना एक खुलं आव्हान दिलं आहे. अहो कष्टी व भारक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आम्हाला विसावा देणारा, आम्हाला शरण देणारा असा तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्या ठाई आहे. त्या ख्रिस्तामध्ये आम्ही शरण घेणार आहोत का? त्या ख्रिस्ताकडे आम्ही गेलं पाहिजे. जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे त्याला नवी उत्पत्ती आहे. त्याला सैतान कोणतंच वाकडं करू शकत नाही. सैतान त्या ठिकाणी त्याचा नाश करू शकत नाही. येशूने म्हटलेलं आहे, जो मजमध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काहीच करता येत नाही. त्या ख्रिस्तामध्ये आम्हाला शरण घेतली पाहिजे. त्या शरणपुरात गेलं की आम्हाला आश्रय आहे, विसावा आहे, शांती आहे.
सैतानापासून आम्हाला संरक्षण आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हाच आमचा शरणपूर आहे. आम्ही त्याच्यामध्ये शरण घेत आहोत का? नंतर शरणपुराचे रस्ते, अनुवादाचा 19वा अध्याय 3रं वचन, त्यामध्ये म्हटलेलं आहे, शरणपुरात जाणारे सर्व रस्ते तू तयार कर. परमेश्वराचा त्यांना कडक नियम होता. जे 6 शरणपुरे नेमलेली होती त्याकडं जाणारा प्रत्येक रस्ता हा नीट तयार केलेला पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी एक नियम होता. जे शरणपुरेचे प्रांत अधिकारी आहेत त्यांचं वार्षिकदृष्ट्या त्या रस्त्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक वर्षी त्या रस्त्याची डागडुजी झाली पाहिजे. ते प्रत्येक रस्ता 32 हात असला पाहिजे. त्याची जी रुंदी आहे ती 32 हात. 1 हात म्हणजे 1.5 फूट, म्हणजे तो रस्ता 32 हात म्हणजे 48 फुटाचा असलाच पाहिजे, असा नियम, कायद्याने नियम त्या ठिकाणी होता. आणि ती दक्षता तो शरणपुराचा मुख्याधार घेत असत. शरणपुराकडे जायचं तर हा जो मनुष्यवध करणार आहे त्याला जाण्यामध्ये कुठली अडचण येऊ नये, कुठले अडकळण येऊ नये. रस्ता चिंचोळा आहे म्हणून अडकला आणि हा रक्तपाताचा सूड घेणार येऊन त्याचा खून केला, असं होऊ नये. आपला जीव त्याला वाचवता यावा म्हणून प्रत्येक रस्ता तयार करणं हे त्या शरणपुराच्या अधिकाऱ्याचं कर्तव्य होतं. त्यात तो कमी पडला तर त्याला शासन होतं. तो रस्ता किती पाहिजे? 48 फूट रुंद असलाच पाहिजे प्रत्येक शरणपुराचा रस्ता. दरवर्षी त्या रस्त्याची डागडुजी करायची. म्हणजे काय? जर खड्डे असतील तर खड्डे बुजवले पाहिजेत, कारण खड्ड्यात अडखळून जर तो मनुष्य पडला आणि त्या रक्तपाताचा सूड घेण्यात त्याचा खून केला तर त्याच्यावर दोष येणार, शरणपुराच्या अधिकाऱ्यावर दोष येणार. म्हणून प्रत्येक खड्डा बुजवलाच पाहिजे, कारण पळणाऱ्याला अडखळून होऊ नये. जर मध्ये मोठा धोंडा आहे, टेकडी आहे, सपाट केली पाहिजे. शरणपुराकडे जाणारा प्रत्येक रस्ता भुईसपाट पाहिजे, कारण पळताना कधी अडचण येऊ नये. 48 फुटाचा रस्ता, दरवर्षी त्याची डागडुजी करणं आवश्यक होतं. आणि समजा शरणपुरात जाणारा रस्ता आहे आणि त्यामध्ये एक चौक आला तर 4 बाजूने रस्ते आहेत. ह्या 4 रस्त्यापैकी शरणपूर कुठे हे जर त्याला कळालं नाही आणि ह्या मनुष्याचा गोंधळ झाला, तो वेगळ्या रस्त्याने गेला आणि त्याचा खून झाला, तर शरणपुराचा अधिकारी जबाबदार. म्हणून प्रत्येक चौकामध्ये शरणपूर अशी मोठी पाटी अक्षरात पाटी लिहून त्याचा ॲरो म्हणजे त्याचा बाण दाखवून शरणपूर कुठे आहे हे प्रत्येक चौकामध्ये असणं आवश्यक होतं. ती पाटी इतकी मोठी पाहिजे की पळत असताना माणसाला ते वाचता आलं पाहिजे की शरणपूर कोणत्या दिशेने आहे. इतकी दक्षता घेतली जात होती ह्या मनुष्याचा जीव वाचावा म्हणून. या मनुष्याने खून केलाय, परंतु चुकून खून झालेला आहे. त्याला स्वतःच्या न्यायसभेपुढे होऊन स्वतःचं त्या ठिकाणी मनुष्य जे आपण सांगतो आपले जे न्याय करण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये त्याला आपलं स्वतःचे म्हणणं सांगता यावं, त्यासाठी शरणपूर लिहिलेली पाटी त्या ठिकाणी प्रत्येक असले पाहिजे, कारण त्याला जाऊन तिथं जीव वाचवता यावा. म्हणून रस्ता सोयीस्कर असणं हे फार महत्त्वाचं आहे. प्रियांनो, जर आम्ही शरणपुराकडे चाललेलो आहोत तर वाटेतील सर्व अडखळण दूर झाले पाहिजेत. कुठले अडखळण असेल तर आम्ही शरणपुरात जाऊ शकत नाही. कोणती अडखळण या रस्त्यामध्ये आहेत? येशूने म्हटलं आहे, जो कोणी मजकडे येतो पण आपला बाप, आई, बायको, मुले यांचा आणि आपल्या जीवाचा द्वेष करत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही. ह्या येशू म्हटलेल्या शरणपुराकडे जात असताना जर ह्या गोष्टी तुमचा अडखळण येत असतील, ह्या आम्ही दूर केल्या पाहिजेत. सर्वप्रथम प्रीती त्या प्रभू येशू ख्रिस्तावर त्या शरणपुरात आम्ही केली पाहिजे. वाटेतील धोंड आम्ही काढली पाहिजे. ह्या गोष्टी जर अडखळण येत असतील तर सर्वांपेक्षा अधिक प्रीती येशूवर करणं अतिशय गरजेचं आहे. पुढे येशूने म्हटलेलं आहे, जो कोणी स्वतःचा वधस्तंभ उचलून मला अनुसरत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. ख्रिस्त म्हटलेल्या शरणपुराकडे जात असताना मी, माझा आणि मला, माझे सगळ्या गोष्टी, माझी प्रतिष्ठा, माझा सन्मान, माझं गौरव हे जर येत असेल तर वधस्तंभावर खेळलं पाहिजे. स्वतःचा वधस्तंभ उचलून आम्हाला त्या शरणपुरात गेलं पाहिजे. त्या अडखळण आम्ही दूर केलं पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि शेवटी येशूने म्हटलेलं आहे, जो कोणी सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. या जगामध्ये जे काय माझं सर्वस्व आहे, माझी सत्ता, माझी मालमत्ता, प्रॉपर्टी, इस्टेट, याच्यावर जर माझी अधिक प्रीती असेल, धोंड बाजूला केली पाहिजे, रस्ता साफ केला पाहिजे. कारण शरणपुराकडे जायचं तर वाटेमध्ये कुठले अडखळण नको.
आज ख्रिस्त म्हटलेल्या शरणपुराकडे जात असताना तुमचं सर्वात मोठं अडखळण कोणतं आहे? तुमची नोकरी किंवा पत्नी, कुठले अडखळण असेल, अडखळण दूर करा. रस्ता सोयीस्कर झाला पाहिजे, शरणपुरात सहज तुम्हाला जाता आलं पाहिजे. नंतर शरणपुरातला मुख्य याजक, त्या ठिकाणी असा नियम होता, त्या मनुष्याने शरणपुरात गेल्यावर त्याचा न्यायसभेपुढे न्याय होईपर्यंत त्याने शरणपुरात राहावं. जर तो निर्दोष म्हटला तर तो आपल्या घरी पुन्हा जाऊ शकतो, त्याला कुणी दोष मारू शकत नाही, त्याला अधिकार मारण्याचा नव्हता. किंवा त्या शरणपुराचा मुख्य याजक जिवंत आहे तोपर्यंत त्या मनुष्याने शरणपुरातच राहायचं. जर तो मुख्य याजक मेला तर मग तो जाण्यासाठी मोकळा आहे. हे कारण काय असेल? त्या शरणपुराचा जो मुख्य याजक आहे, संपूर्ण शहराचा किंवा गावाचा तो प्रतिनिधी असा ठरला जातो. मुख्य याजक म्हणजे देव आणि मनुष्यांमध्ये एक मधला मध्यस्थ किंवा दुवा असा असलाय. देवाचा संदेश लोकांपर्यंत आणायचा आणि लोकांची गाऱ्हाणं परमेश्वराकडे न्यायची, तो एक मध्यस्थ किंवा दुवा. अहरोन हा एक मुख्य याजक होता आणि त्याला एक नियम परमेश्वराने लावून दिला होता. संपूर्ण इस्रायल राष्ट्राचं जर पापहरण करायचं, पापापासून त्यांना मुक्ती द्यायची, तर काय नियम होता? त्या मुख्य याजकाने, अहरोनाने, एक वासरू आणि 2 बकरे घ्यायचे. लेवीच्या 16व्या अध्यायामध्ये संपूर्ण विस्तृत वर्णन आपल्याला दिसतं. पहा, इस्रायल लोकांच्या पापापासून त्याला मुक्त करायचं तर एक त्या ठिकाणी मोठी प्रक्रिया होती. मुख्य याजकाने एक वासरू आणि 2 निर्दोष कोकरे किंवा बकरे घ्यायचे. हे कोकरे त्या ठिकाणी प्रार्थनापूर्वक समर्पित करायचे. ते वासरू वधायचं, त्या वासराचं रक्त घ्यायचं आणि जे 2 बकरे आहेत त्यांच्यावर चिठ्ठ्या टाकायच्या. एक बकरा परमेश्वरावर होमार्पण करायचं आणि दुसरा पापासाठी वाहून देणारा बकरा, असे 2 बकरे होते. ज्याच्यावर पापार्पणाचं समर्पण करण्याचा तो बकरा होता तो देखील घ्यायचा, तो देखील वधायचा. आणि मग ह्या मुख्य याजकाने वासराचं आणि बकऱ्याचं रक्त घ्यायचं आणि प्रायश्चिताच्या दिवशी निवास मंडपातलं जे परमपवित्र स्थान, जे पडद्याने झाकलेलं आहे, वर्षभरात कुणी जाऊ शकत नाही, त्या मुख्य याजकाने वासऱ्याचं बकऱ्याचं रक्त घेऊन इस्रायलाच्या प्रायश्चितासाठी, पापाच्या क्षमेसाठी परमपवित्र स्थानात देवाच्या सहवासात, देवाच्या गौरवात जायचं. त्या परमपवित्र स्थानात एक कोश असायचा. त्या कोशावर दयासन म्हणजे एक पंखधारी देवदूत असं आसन, की ते देवाचं आसन असं समजलं जायचं. आणि ते रक्त त्या मुख्य याजकाने 7 वेळा त्या दयासनावर शिंपडायचं, म्हणजे इस्रायल राष्ट्राचं पाप दूर झालं असा त्या ठिकाणी विश्वास त्यांचा होता. मग त्या मुख्य याजकाने बाहेर यायचं आणि जी वेदी आहे त्या वेदीच्या 4 शिंगाला ते रक्त लावायचं आणि 7 वेळा त्या वेदीवर ते शिंपडायचं. त्यावेळेस संपूर्ण इस्रायल लोकांचं पाप परमेश्वर दूर करतो या विश्वासाने ते अर्पण केलं जायचं. आणि दुसरा म्हणजे पापासाठी वाहून दिलेला बकरा. संपूर्ण इस्रायल मंडळी त्या ठिकाणी जमायची. इस्रायलाचे 12 वंश त्या मंदिरासमोर यायचे आणि मग हा मुख्य याजक संपूर्ण इस्रायल लोकांच्या वतीनं तो बकरा समोर आणायचा. हा बकरा संपूर्ण इस्रायल लोकांच्या पाप हरण करणारा, पाप वाहून नेणारा असा तो बकरा असायचा. या मुख्य याजकाने, अहरोनाने आपले 2 हात त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवायचे आणि इस्रायल लोकांमध्ये जे दुष्कर्म किंवा जो अपराध झालेला आहे त्याचा पापाचा अंगीकार करायचा, म्हणजे पाप कबुली द्यायची, म्हणजे ते सर्व पाप, ह्या लोकांचं पाप त्या बकऱ्याच्या माथ्यावर गेलं असा त्या ठिकाणी त्यांचा विश्वास होता. मग एक मनुष्य नेमला होता, त्याने तो बकरा घ्यायचा आणि लांब रानात सोडून यायचा. हा पाप वाहून नेणारा बकरा निर्जलसणी सोडून द्यायचा, म्हणजे इस्रायलाचं पाप रानात वाहून गेलं हा त्यांचा विश्वास होता. हे मुख्य याजकाचं काम होतं. संपूर्ण इस्रायल लोकांच्या पापांसाठी क्षमा मागायची, त्यांच्यासाठी पश्चाताप करायचा आणि तो पापाच्या बकऱ्यावर हात ठेवून त्यांचं पाप वाहून नेणारा बकरा हा तो मुख्य याजक, हा त्याचा प्रतिनिधी होता. आणि म्हणून ह्या शरणपुराचा जो मुख्य याजक आहे तो कोणाचा प्रतिनिधी होता? हे जे मनुष्यवध करणारे पापी लोक आहेत त्यांचा एक प्रतिनिधी. ह्या मनुष्यवध करणारे पापी जे काही 5-6 पापी असतील त्या सर्वांचं पाप या मुख्य याजकावर जणू लादलं जायचं. आणि मग मुख्य याजक मेला
तर त्यांच्या पापाचा पश्चाताप प्रायश्चित्त झालेला आहे. मुख्य याजक मेला की पापापासून त्यांची सुटका झाली आणि ते आपल्या घरी जाऊ शकत होते. म्हणून मुख्य याजक जिवंत आहे तोपर्यंत त्यांनी त्या शरणपुरात राहायचं. तो मेला म्हणजे त्यांच्या पापांचं प्रायश्चित झालं असं समजायचं, कारण मुख्य याजक या सर्व पापीजनांचा प्रतिनिधी, एक स्मारक असा तो मुख्य याजक असायचा. मग आज नवीन करारामध्ये आमचा मुख्य याजक कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. जसा तो बकरा रानात सोडला जायचा, तसा जगाचं संपूर्ण पाप आपल्या खांद्यावर घेऊन त्या कालवरी टेकडीवर भयानक लज्जास्पद क्रूर आणि अमानुष असं मरण त्याने भोगलं. त्याचं स्वतःचं निष्पाप निष्कलंक निर्दोष रक्त त्याने सांडलं. आमच्या पापाबद्दल त्याने रक्ताचं प्रायश्चित्त केलं. तो आमचा मुख्य याजक आणि तो मरण पावल्यामुळं आमची शरणपुरातून सुटका होऊन आम्ही आता सार्वकालिक जीवनात जाऊ शकतो. हा त्याचा अर्थ आहे. इब्री लोकासपत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, येशू आमचा मुख्य याजक आणि म्हणून बकरे व वासरे यांचे नाही, तर स्वतःचं रक्त अर्पण करून तो एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि आम्हाला सार्वकालिक मुक्ती मिळवून दिली. हा त्याचा अर्थ होतो. हा जो मुख्य याजक दरवर्षी बकऱ्याचं आणि वासराचं रक्त घेऊन पवित्र स्थानात जायचा, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, येशू आमचा मुख्य याजक आहे. दरवर्षी नाही, एकदाच कायमचा पवित्र स्थानात गेला आणि त्याने आम्हाला सार्वकालिक मुक्ती मिळवून दिली. कारण ज्यावेळेस तो वधस्तंभावर मरण पावला, आपलं निष्पाप रक्त त्याने वधस्तंभावर सांडलं, मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत दुभांगला आणि पवित्र स्थानात जाण्याची, देवाच्या सान्निध्यात त्याच्या गौरव जाण्याची आम्हाला सर्वांना मुभा झाली. आम्हाला मोकळीक मिळाली. सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा झाला. हा त्याचा अर्थ होतो की मुख्य याजक प्रभू येशू ख्रिस्त आहे. शरणपुरात वास्तव्य आवश्यक होतं. जर कोणी खुनी मनुष्य शरणपुरात गेला तर त्याने त्याचा न्याय होईपर्यंत किंवा तो मुख्य याजक मरेपर्यंत शरणपुरातच राहिलं पाहिजे. चुकून जरी तो शरणपुराच्या बाहेर आला, त्याचा खून झाला, तर मग हा मनुष्य त्याला दोषी नव्हता. शरणपुरात राहणं आवश्यक आहे. ती अट होती, जर तुम्ही शरणपुरात राहिला तरच तुम्हाला आश्रय, तरच तुम्हाला संरक्षण. शरणपुराच्या बाहेर आला तर तुमचा जीव धोक्यात आहे. येशू ख्रिस्त आमचा शरणपूर आहे आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो मजमध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. होय प्रियांनो, येशू ख्रिस्ताशिवाय आम्हाला दुसरं तारण नाही. पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्टपणे सांगतं, देवाने त्याला अतिउच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकला जावा आणि देवाच्या गौरवासाठी प्रत्येक जीवन कबूल करावं की येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. त्या एकमेव येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आम्हाला सार्वकालिक जीवन आहे आणि म्हणून त्या ख्रिस्तामध्ये आम्ही राहणं आवश्यक आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं, आकाशाखाली ज्याच्याकडून आमचं तारण आहे असं दुसरं नाव आकाशाखाली कोणामध्ये दिलेलं नाही. ज्याच्याकडून तारण आहे, सार्वकालिक जीवन आहे, आमची सुटका आहे, असं दुसरं नाव, येशूशिवाय दुसरं नाव आकाशाखाली कोणाला दिलेलं नाही. येशू ख्रिस्त एकमेव शरणपूर आहे आणि त्याच्यामध्येच राहणं आवश्यक आहे. जर आम्ही त्याच्यामध्ये राहिलं नाही तर बाहेर नाश अटळ आहे, आमचा खून अटळ आहे, सार्वकालिक नाश त्या ठिकाणी ठरलेला आहे आणि म्हणून शरणपुरात आमचं वास्तव्य असणं आवश्यक आहे. शेवटी शरणपुराचा अर्थ, या प्रत्येक शरणपूर आहे त्याला एक विशिष्ट अर्थ होता. बेसेर, बेसेर म्हणजे बळकटी देणे. होय, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमच्या नावाला सामर्थ्य आहे, आम्हाला सामर्थ्य प्राप्त होतं आणि म्हणून बेसेर म्हणजे बळकटी देणे, हा त्याचा अर्थ होतो. केदेश, केदेश म्हणजे शुद्ध करणे किंवा पवित्र करणे. मत्तेकृत शुभवर्तमान 1:21 वचन, तो देवदूत मरियेला सांगतो, त्याचं नाव तू येशू ठेव, कारण तो आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेन. त्या पापांपासून तारण्यासाठी, पापांपासून मुक्त करण्यासाठी, आम्हाला शुद्ध करण्यासाठी, आम्हाला पवित्र करण्यासाठी येशू ख्रिस्त आलेला आहे. तो आमचा केदेश म्हणजे आमचा पवित्र करणारा तो आहे. त्यानंतर शेखेम, शेखेम म्हणजे आधार देणे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आधार देणारा, आम्हाला सामर्थ्य पुरवणारा, आमच्या गरजा भागवणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो आमचा शेखेम आहे. हेब्रोन, हेब्रोन म्हणजे आम्हाला उंचावणारा. हेब्रोन याचा अर्थ उंचावणारा. होय, त्याने आम्हाला उंचावलेला आहे, आम्हाला उच्च ठिकाणी सार्वकालिक आशीर्वाद त्याने आम्हाला दिले आहेत. असा आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमचा हेब्रोन आहे. गोलान, गोलान म्हणजे हर्ष करणारा. प्रभूने म्हटले, मी आपला आनंद तुम्हाला देतो, तुमचा आनंद सर्व काळ टिकावा म्हणून मी आलो आहे. तो मला आनंद देण्यासाठी आला आहे.
आणि रामोत, रामोत म्हणजे आम्हाला विश्वासात घेणारा, आम्हाला उंचावणारा असा रामोत. प्रत्येक त्या ठिकाणी शरणपूरला अर्थ आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा शरणपूर आहे. आणि म्हणून आज आम्ही जे पापी मनुष्य आहे, हे सैतानापासून आम्हाला वाचायचं असेल तर आम्हाला शरणपुरात गेलं पाहिजे. शरणपुरात जाण्याचा मार्ग फार सोपा आहे. प्रत्येक रस्ता सोयीस्कर करून ठेवलेला आहे. एकदा पौल आणि सिलस जेलमध्ये असताना मध्यरात्री त्या ठिकाणी जेलातले सगळं खांब हल्ले आणि त्या ठिकाणी साखळदंड सुटले गेले. तो जेलर घाबरला. त्यांना वाटलं सर्व कैदी पळून गेले म्हणून तो आपल्या स्वतःला मारणार होता. तर पौल म्हणतो, स्वतःला इजा करू नको, आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत. हे पाहिल्यावर तो जेलर होता, त्यांना त्या जेलचा जो मुख्याधिकारी होता तो गुडघ्यावर गेला आणि एकच प्रश्न, एक मार्मिक प्रश्न त्याने पौलाला केला. तो म्हटला, माझं तारण व्हावं म्हणून मी काय करावं? आणि पौलाने त्याला काय सांगितलं? प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. एवढा सोपा मार्ग शरणपुराचा करून ठेवलेला आहे. प्रभू येशूवर विश्वास ठेव, तुझं आणि तुझं घराण्याचं तारण ठेव. केवळ विश्वासाच्याद्वारे आम्हाला शरणपुरात संरक्षण, आश्रय आणि जीवन मिळू शकतं. एवढं सोपं आहे, फार अवघड नाही आहे. कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालं आहे आणि तुमच्या हाताने ते झालं नाही. कोणी देवासमोर अड्डेता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने ते झालं नाही. मित्रांनो, तारण मिळवण्यासाठी तुम्हाला कुठली तपश्चर्या करायची गरज नाही. फार मोठं सेवा कार्य करून घ्यायची गरज नाही. स्वतःला फार परिश्रमात त्रास देण्याची गरज नाही. त्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन मिळूच शकत नाही. कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तारण आहे. केवळ आणि केवळ देवाची कृपा तुमच्यावर आहे आणि तुमचा ख्रिस्ताच्या रक्तावर विश्वास आहे. तो माझा शरणपूर आहे ह्याचा विश्वास आहे. त्या विश्वासाने तुम्हाला तारण आहे. इतका सोयीस्कर मार्ग आम्हाला त्या शरणपुराकडे जाणार आहे. आणि म्हणून त्या शरणपुरात आपण राहूयात. शरणपुरात राहणं आवश्यक आहे. जर आमचा जीव आम्हाला वाचायचा असेल तर ख्रिस्ताबाहेर लक्षात ठेवा मरण आहे, ख्रिस्तामध्ये आम्हाला जीवन आहे. म्हणून योहान त्याच्या पत्रामध्ये लिहितो, ज्याला पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभलं आहे, ज्याला पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभलं नाही. या तर ते जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाऊयात, त्याच्याकडे शरण घेऊयात आणि सार्वकालिक जीवन मिळून आपल्या आत्म्याचा उल्हास करूयात. प्रार्थना करूयात. प्रभू, आज शरणपूर याच्याबद्दल तू आम्हाला खरोखरच्या वचनातून आम्हाला गहनरित्या सांगितलेलं आहेस. होय परमेश्वरा, आम्हाला क्षमा कर, कारण आम्ही मनुष्यवध करण्यासारखे पापी आहोत आणि तुझा शत्रू सैतान आमच्या मागं लागलेला असताना आम्ही शरणपुरात यावं, ख्रिस्तामध्ये आम्ही शरण घ्यावी. हे प्रभू, त्याच्या विश्वासामध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन हे पत्करून इथून पुढचा मार्ग प्रभू आम्ही ख्रिस्तामध्ये राहून तुला संतुष्ट होणारं जीवन आम्ही जगावं. यासाठी मग प्रत्येकाला तू सहाय्य कर. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.